आम्हाला जात पंचायत कशी फंक्शन करते हे माहिती होतं. म्हणजे जात पंचायतीचं फंक्शनिंग कसं आहे की स्वतःच्या समाजातील स्वतःच्या जातीतील लोकांवरती अन्याय करते आणि त्याची स्वतःची जात पंचायत बसवतात. समाजातील कुणीतरी त्यांच्या विरुद्ध काही काही म्हणजे त्यांचे जे नियम आहेत त्या नियमांच्या विरुद्ध जर काही केलं तर त्यांना बहिष्कार करणे, त्यांना दंड करणे. जर एखाद्या महिलेचं चारित्र्य सिद्ध करायचं असेल त्यांना तर ते उकळत्या तेलातनं नाणं काढणं, त्याच्यानंतर विस्तवावरनं चालणं, अशा शिक्षा त्या सुनावतात आणि दंड सुद्धा आकारतात. दंडाची रक्कम ही 5-10 हजारापासून ते 4-5 लाखापर्यंत पण असू शकते. म्हणजे समाजातून बहिष्कृत केल्यानंतर समाजात घेण्यासाठी दंड आकारला जातो. आणि जेव्हा बहिष्कृत केलं जातं त्यावेळेला त्या व्यक्तीला म्हणजे त्या कुटुंबाला कुठल्याही लग्न कार्याला जाता येत नाही, कुठल्याही मैतीला जाता येत नाही, कुठल्याही साखरपुडा असेल, कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल समाजाचा, त्या कार्यक्रमात त्यांना एंट्री नसते. त्यांना कुठेही म्हणजे अगदी घरातला नातेवाईक जरी वारलेला असेल जवळचा तरी तिकडे त्याला एंट्री नसते. स्मशानभूमीत जाता येत नाही, कुठेच जाता येत नाही आणि त्याच्यापासून सगळे जातीचे संबंध तोडले जातात. त्याच्यामुळे त्या माणसाचं जगणं मुश्किल होतं. आणि जात पंचायत जी आहे ही जे काम करते या कामाच्या विरुद्ध आम्ही जेव्हा आव्हान केलं लोकांना त्यावेळेला की जात पंचायत पीडित लोक जर कोणी असतील तर त्यांनी आम्हाला येऊन भेटावं, तर आम्हाला असे वारुळातनं मुंग्या निघाव्यात अशी लोक आली आमच्याकडे. त्याच्यामध्ये गौड ब्राह्मण समाजाची लोक आहेत, कंजारपाट समाजाची लोक आहेत, त्याच्यामध्ये गवळी समाजाची लोक आहेत, वेगवेगळ्या आदिवासी समाजातली लोक आहेत, वेगवेगळे समाज आहेत. म्हणजे त्याच्यात खूप सारे समाज आहेत. तर त्या समाजाची लोक आमच्या समोर आली आणि ते म्हणाले जात पंचायतीने आमच्यावरती खूप अन्याय केलेला आहे आणि आम्हाला दंड आकारला जातो, आम्हाला समाजातून बहिष्कृत केलं जातं आणि आम्ही समजा न्यायालयीन लढा द्यायचा विचार केला तर आम्हाला न्यायालयात जाण्यापासून मुभा नाहीये. म्हणजे आम्हाला अलाउड नाहीये, आम्हाला न्यायालयात जाता येत नाही. आम्हाला जात पंचायत जे सांगेल तेच ऐकावं लागतं आणि जात पंचायती जर आम्ही ऐकली नाही जात पंचायतीचं तर आमच्या विरुद्ध कारवाई केली जाते, आम्हाला बहिष्कृत केलं जातं असं सांगणारी आमच्याकडे भरपूर लोक आली. आणि ते आम्हाला केव्हा कळलं, जेव्हा आमची पहिली केस होती, म्हणजे जेव्हा आम्ही पहिली केस हँडल केली त्यावेळेला डॉक्टर दाभोळकर स्वतः होते. ती पहिली केस आम्ही नाशिकमध्ये हँडल केली. नाशिकमध्ये काय झालं होतं, एका प्रेग्नंट मुलीला तिच्या वडिलांनी रिक्षामध्ये डिलिव्हरीसाठी घेऊन जात असताना गळा आवळून तिचा खून करतात ते. आणि मग अशा वेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं की स्वतःचे वडील, जी मुलगी डिलिव्हरीला आलेली वडिलांकडे आणि तिला डिलिव्हरीला नेताना त्यांनी तिचा खून केला गळा आवळून. तर मग आम्ही त्याच्यामध्ये जाऊन चौकशी केली त्या एरियामध्ये काय झालं. तर त्या मुलीने लव्ह मॅरेज केलेलं होतं, वेगळ्या समाजाच्या वेगळ्या जातीच्या मुलाशी लग्न केलेलं होतं आणि म्हणून वर्षभर तिच्या वडिलांना म्हणजे ही मुलगी डिलिव्हरीला येईस्तोवर वर्षभर जात पंचायतीच्या पंचांनी त्या मुलीच्या वडिलांना भयंकर त्रास दिला होता की दंड आकारणं, त्यांना समाजातून बाहेर काढणं, त्यांना त्रास देणं, इतका प्रचंड त्रास. म्हणजे त्यांनी वर्षभर तो त्रास सहन केला. आणि जेव्हा मुलगी आली घरी आणि तिला म्हणजे जेव्हा कळा यायला लागल्या तिला डिलिव्हरीच्या त्यावेळेला त्यांना असं सहनच झालं नाही की ह्या मुलीमुळे मला एवढं सगळं सहन करावं लागलं. आणि मग त्यांनी त्या अगदी म्हणजे इमोशनल ह्याच्यामध्ये त्यांनी मुलीचा खून केला. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की जात पंचायत किती भयानकपणे काम करते. आणि म्हणून मग आम्ही जात पंचायतीच्या विरुद्ध मूठ माती अभियान आम्ही चालू केलं. म्हणजे जात पंचायतीच्या मनमानीला मूठ माती असं आम्ही अभियान महाराष्ट्रात सुरू केलं. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला महाराष्ट्र सरकारने कोऑपरेट केलं आणि हा कायदा पारित झाला. या कायद्याचा जो मसुदा तयार केला होता महाराष्ट्र सरकारने त्या मसुद्यामध्ये करेक्शन